नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज लक्ष्मण हाके यांच्याबाबत अतिशय दुःखाची बातमी म्हणावी लागेल। एक प्रकारे ओबीसी बांधवावर किंवा ओबीसी समाजावर जो ओबीसी समाजासाठी लढणारा नेता लक्ष्मण हाके म्हणून पुढे आला होता, त्याचं कुठंतरी आता काहीतरी वेगळंच घडणार आहे का असा प्रश्न आता पडलेला आहे। आणि जे काही बातमी जे काही माहिती समोर आलेली ते अतिशय धक्कादायक आहे, कारण लक्ष्मण हाके आता मोठ्या संकटात सापडलेला आहे। आणि लक्ष्मण हाकेला आता मात्र काय करावे हे सुचत नाही। तर नेमकं घडलं आहे काय, सगळी परिस्थिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हाके हा माणूस ओबीसीसाठी लढणारा म्हणून पुढं आलेला आहे। आणि कुठंतरी ओबीसीच्या हक्कासाठी एक धनगराचा मुलगा लढतोय असं सुद्धा काही लोक म्हणत आहेत। आणि काही लोक मात्र जरांगे पाटलांची कॉपी आणि कोणाचा तरी राजकीय अजेंडा घेऊन, कोणाची तरी राजकीय सुपारी घेऊन वाजवणारा नेता अशा प्रकारसुद्धा लक्ष्मण हाके यांचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे। मात्र आज अशा जरी गोष्टी असल्या किंवा सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा लक्ष्मण हाके यांनी एक स्टेटमेंट केलं, भाषणामध्ये एक स्टेटमेंट केलं की मुली, आता मराठा समाज जर ओबीसी समाजामध्ये आलेला आहे, मराठा हा ओबीसी झालेला आहे, तर मराठ्यांच्या 11 पोरी हे ओबीसी समाजाला द्यायला पाहिजेत असं लक्ष्मण हाकेचं म्हणणं आहे। आणि 11 पोरी देऊन त्यांनी मराठा समाजातील आणि ओबीसी समाजाचं समन्वय साधून लग्न करावं असं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्या वक्तव्यामध्ये त्यांनी ते म्हटलं होतं। त्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर आल्या, मग मराठा समाज या वक्तव्यावर प्रचंड नाराज झाला। आणि रमेश पाटील असतील मराठा समाजाचे, एक प्रकारे हितचिंतक म्हणावं लागेल। मराठा समाजाविषयी कोणी जर काही बोललं तर त्याला डायरेक्ट फोन लावून बोलणारे किंवा शिव्या देणारे आणि त्याला जबराक बसवणारे रमेश पाटील यांनी काल धुलेचा वेश घेतला, नवरोबाचा वेश घेतला, नवीन लग्न कशा प्रकारे असतं तसा वेश घेतला। आणि तो वेश घेऊन त्यांनी थेट रस्त्यावर किंवा मीडियासमोर सांगितलं की मला लक्ष्मण हाकेच्या बहिणीसोबत लग्न करायचं आहे। आणि इथूनच वाद खरा चिघळला। आणि लक्ष्मण हाकेवर कितीतरी गुन्हे हे पूर्ण महाराष्ट्रामधून आता दाखल झालेले आहेत। आणि याचं कारण म्हणजे त्यांनी जे केलेलं वक्तव्य। जरांगे पाटलांनी याबद्दल विचारण्यात आलं, तर जरांगे पाटलांनी याबद्दल सांगण्यात आले की जरांगे पाटील म्हणाले की ज्या काही गोष्टी घडल्यात त्या अतिशय चुकीच्या घडल्यात। मी या माणसावर कधीही बोललेलो नाही। वैचारिक लढाई ही लढायला पाहिजे। आणि यांनी जी आता लढाई चालू केली आहे, पहिले जे नेते होते ओबीसीचे नेते ते वेगळ्या प्रकारे लढत होते, आणि आता यांनी जी लढाई चालू केलेली आहे ती लढाई मात्र काही वेगळीच आहे। अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न, आमच्या मुलीबाळावर घाव घालण्याचा प्रयत्न, आम्ही कधीही कोणाच्याही मुलीबद्दल वाईट बोललेलो नाही। त्यांची आई, त्यांची बहीण तशी आमची आई, तशी बहीण असं समजलं होतं। मात्र आता हा माणूस थेट आमच्या अस्मितेवर चालला आहे अशा प्रकारचं जरांगे पाटलांनी सांगितलं। आणि आता याची पायली भरली आहे। आजसुद्धा श्री जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाकेला प्रत्युत्तर देताना म्हटलेलं आहे। मात्र लक्ष्मण हाकेचं नाव त्यांनी कधीही घेतलेलं नाही, किंवा लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले किंवा लक्ष्मण हाकेवर कधीही याच्या आधी आपण त्यांनी स्टेटमेंट दिलेलं पाहिलं नव्हतं। मात्र आता जरांगे पाटलांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि लक्ष्मण हाकेवर एक प्रकारे अवघ्या महाराष्ट्रामधून गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि लक्ष्मण हाकेला मोठं संकट आलं असंसुद्धा याच्यातून म्हणता येणार। आणि याच्यामुळे कुठंतरी आता महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे। मराठा समाजामध्ये प्रचंड असा मोठा संताप आहे लक्ष्मण हाकेबद्दल, कारण त्यांची जी आता येणारी आक्रमक वक्तव्य आहेत आणि त्या आक्रमक वक्तव्यामधून एक प्रकारे होणारा मराठा समाजाविषयी निषेध आणि असणारं त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे ते दुर्दैवच मराठा समाजासाठी म्हणावं लागेल। कारण मराठा समाजाचा आरक्षणाचा जोपासून उपोषण चालू झाले, ज्या वेळेसपासून जरांगे पाटील उपोषण करायला लागले त्याच वेळेसपासून हाके हे प्रसिद्ध झाले। हाकेंनी जरांगे पाटलांसारखी डुप्लिकेट आंदोलनं केली, त्यांचीच कॉपी पेस्ट मारली आणि कॉपी पेस्ट करून हे पुढं आलेला नेता अशा प्रकारसुद्धा काही लोकांनी त्यांना नाव दिलं। मग त्याच ठिकाणी काही लोक त्यांना वडापाव म्हणले, काही ठिकाणी त्यांना वडापाव खाऊन आंदोलन केलं म्हणले, उशाखाली वडापाव ठेवतो म्हणले, बऱ्याच लोकांनी त्यांना
बोलण्यात आलं. मात्र त्यांनी सोडलं नाही, आपलं जे कर्तृत्व काम होतं ते सोडलं नाही आणि कुठंतरी ओबीसीसाठी लढत राहील अशा प्रकारे त्यांचा निर्धार होता. मात्र आता या वक्तव्यावर तुमचं मत काय आहे? लक्ष्मण हाकेवर मोठं संकट आलं आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.